काही बांधकामे असतात, काही सरपंच झालोय म्हणून नको, त्या सरपंच जसा देशाचा पंतप्रधान मुख्य असतात, राज्याचा मुख्यमंत्री मुख्य असतो, जिल्हा परिषद अध्यक्ष मुख्य असतो, पंचायत समितीचा सभापती मुख्य असतो, तसा गावाचा सरपंच मुख्य असतो, ग्रामपंचायतीचा सरपंच मुख्य असतो, हे लक्षात ठेवायला पाहिजे. तुम्हाला पण तशीच ताकद आहे, तुम्हाला पण काही नियम आहेत, तुम्हालाही आहे, तुम्हालाही शर्ती आहे, परंतु त्याचा अभ्यास करायला पाहिजे, त्याचं अवलोकन करायला पाहिजे, त्याचं आत्मचिंतन करायला पाहिजे. जर तुम्ही काही या राजकारणाचे बारकावे जर सोडले, शासनामध्ये जर बारकावे जर सोडले, तर बऱ्याचशा काही गोष्टी घटना आपण त्या करू शकतो. म्हणजे आज आपण काही म्हणजे काही मागणी केली. आता सरपंच सेवा महासंघाने पत्र दिले, मला ते वाचन केले आहे. ज्या काही समस्या तुम्हाला आमच्या खात्याच्या माध्यमातून आमच्या संजयच्या असतील तर तुम्हाला सोडून द्यायचा आम्ही निश्चित प्रयत्न करू, त्याची कोणी काळजी करायचं कारण नाही आहे. त्यानंतर म्हणजे आज ही विकास परिषद आहे सरपंचांसाठी, त्याचं नेमकं ध्येय आणि काय धोरण काय हे पण कळणं गरजेचं आहे. नंतर आम्ही संभाजीनगरला आहोत. आता संभाजीनगर आणि रायगड हे वेगळं नातं आहे, लक्षात ठेवा. मी एक भाग्यवंत आमदार आहे, जसे हे व्यासपीठावर बसलेले भाग्यवंत संभाजीनगर, तसा मी एक भाग्यवंत आमदार आहे. कारण माझ्याकडं राजे शिवछत्रपती महाराजांची राजधानीचं ठिकाण आहे, माझ्याकडे शिवाजी महाराजांच्या समाधीचं ठिकाण आहे, माझ्या मतदारसंघामध्ये आई जिजाऊ साहेबांचं समाधीचं ठिकाण आहे, माझ्या मतदारसंघामध्ये डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी ज्या 14 तळाला स्पर्श करून जे काय सगळ्यांना उभं करून दिलं ते 14 तळ माझ्या ठिकाणी आहे. स्वामी समर्थांची शुद्ध तळ माझ्या मतदारसंघात येते आणि शिववीर नरवीर तानाजी मालुसरे आधी लगेच कोंढाण्याचा आणि मग माझ्या रायबाचा ज्याने असा अमर इतिहास दिला गेला त्या शिववीर नरवीर तानाजी मालुसरेंचं समाधीचं ठिकाण माझ्या मतदारसंघात. म्हणून या दोनच्या अध्यक्ष आमदारांमध्ये एक भाग्यवंत आमदार म्हणून मी सगळीकडे सांगत असतो. आणि म्हणूनच तुम्हाला सांगतो की आम्हाला ही मंत्रिपद त्याची सदासाठी मिळालेली नाही आहे. सरपंच विकास परिषदच्या माध्यमातून या महाराष्ट्रामध्ये सर्वसामान्य सरपंचाचा विकास कसा व्हायला पाहिजे आणि येणाऱ्या अडचणी या विषयासाठी आज मी आदरणीय रोजगार हमी योजनेचे मंत्री आदरणीय भरतशेठ गोगावले साहेब होते, या जिल्ह्याचे पालकमंत्री शिरसाट साहेब होते, नांदेड जिल्ह्याचे पालकमंत्री सावे साहेब होते. या सगळ्यांच्या माध्यमातून या सरपंचाचा विकास कसा होईल, यांना निधी कसा मिळू शकतो, ह्या माध्यमातून आम्ही एक छोटीशी आज विकास परिषद घेतलेली आहे. येणाऱ्या काळामध्ये किमान म्हणजे येणाऱ्या काळामध्ये खूप मोठ्या ताकदीने या महाराष्ट्रामध्ये आम्ही या विकास परिषद चालू करू. आणि महाराष्ट्रातल्या तमाम सरपंचांना माझी विनंती आहे की आपण सगळ्यांनी ज्या ज्यावेळी काही अडचण भासेल त्यावेळी मला संपर्क करावा. ज्या ज्या अडचणी तुम्हाला वाटत असतील, ज्या ज्या विकासाचा विषय असेल, असे कोणताही जरी ग्रामपंचायतच्या लेवलचा प्रश्न असेल, विकासाचा प्रश्न असेल, त्यावेळी मी तुम्हाला 100% तुमच्या सोबत राहीन एवढा शब्द देतो. आज महाराष्ट्रामध्ये महाराष्ट्र राज्य विकास परिषद आज मोठ्या ताकदीने आज त्यांचं लॉन्चिंग झालेलं आहे आणि महाराष्ट्रामध्ये या माध्यमातून आम्ही ही संघटना ताकदीने मोठी उभी करू आणि राज्यातल्या सरपंचाला न्याय देण्याचं काम करू. तुम्हाला सरपंच विकास परिषद का घ्यावं वाटले, याच्या मागचा काय प्रश्न नाही? गेले अनेक गावामध्ये आज बी मी महाराष्ट्रामध्ये खेडेपाडे अनेक खेडे फिरतो, अनेक खेडेगावात जातो, वाड्या वस्त्यावर जातो. हे जात असताना विकासाचा अजूनही विकास वंचित आहे. काही जाग्यावर आजही विकास थांबलेला आहे, काही जाग्यावर सरपंचाची अडचण असते, काही जागेवर राजकारणाची अडचण असते, काही जागेवर पक्षाची अडचण असते. या सगळ्या माध्यमातून या गावाचा विकास व्हायला पाहिजे, या वाडीचा विकास व्हायला पाहिजे, त्यांना रस्ते मिळायला पाहिजेत, लागणाऱ्या सुविधा मिळाल्या पाहिजे. याच्यामुळं या महाराष्ट्रामध्ये आम्ही ताकदीने संघटना उभी केलेली आहे. किती राज्यभरातून किती सरपंच आले होते? नाही, किमान आज तर 350 सरपंच होते. आज महाराष्ट्रातून नागपूरहून सरपंच आले, बारामतीतून सरपंच आले, कन्नडचे तर होतेच, जिल्हा तर जाऊ द्या, जिल्ह्यातले सगळेच होते, पण महाराष्ट्रातल्या कोपऱ्यातून सरपंच या सरपंच परिषदेला आले होते. सरकारने सुद्धा याच्यावर विचार केला पाहिजे. आमच्या मागण्या सरकार पुढे मांडलेल्या आहेत, त्या त्यांनी मान्य कराव्यात आणि सरपंचाला न्याय देण्याचं काम करावं. सध्या
काय काय प्रश्न आहे सरपंचाचे आणि तुम्ही कसे मांडणार याच्यात भविष्यात काही अधिवेशन काय असं बोलणार आहे? नाही घेणार ना अधिवेशन. सध्या थोडंसं आता एकदा आज आम्ही येणाऱ्या अधिवेशनाच्या काळामध्ये सगळ्या मंत्र्यांसोबत एक बैठक लावू, सगळ्या सरपंचाला घेऊन सोबत राज्याची एक बैठक लावू. त्याच्यावर आमचे जे जे विषय असतील ते राज्याच्या मुख्यमंत्र्यांसमोर मांडू. त्याच्यातून कशा पद्धतीचा विकास होतो, काय अडचण येते, त्या माध्यमातून आम्ही ते पुढे जाऊ. आणि नक्कीच येणाऱ्या काळामध्ये आम्ही सरपंच परिषदेच्या माध्यमातून 100% या महाराष्ट्रातल्या कोपऱ्या कोपऱ्यातल्या सरपंचाला मदत करण्याचं काम करू. बाळासाहेब सानप. दरम्यानच्या काळापासून सर्व मान्यवरांचं अत्यंत मौलिक असे मनोगत आपण सर्वजण ऐकतोय. त्यांच्या विशेष सेवेतून महाराष्ट्राच्या राजकारणावर समाज करणारं ते आपल्या सर्वांचे जिल्ह्याचे पालकमंत्री आणि राज्याचे सामाजिक न्याय मंत्री आदरणीय संजयजी शिरसाट आणि सर्व या ठिकाणी आलेले सर्व अधिकारी पदाधिकारी, या कार्यक्रमाचे आयोजक बाळासाहेब सानप यांच्या वतीनं या कार्यक्रमाला उपस्थित असलेले सरपंच, उपसरपंच, सर्व कार्यकर्ते सर्वांचे बाळासाहेब बाकी लोक वेटिंगला आहेत, आपण खाली या. सर्व कार्यकर्त्यांना विनंती आहे, सरपंच परिषदेला उपस्थित झालेल्या कार्यक्रमांना माननीय आयोजक बाळासाहेब सानप साहेबांतर्फे विनंती आहे की जेवणाशिवाय कोणी जायचं नाहीये. जेवणाचा आस्वाद करूनच जायचं आहे, जेवल्याशिवाय कोणी इथून जायचं नाहीये. चला स्टेजवरले खाली चला. स्टेजची ज्यांनी सत्कार केला अशा लोकांनी खाली उतरायचंय. Subscribe now and press the bell icon. Never miss an update.